रिसेंट मीडिया आल्यामुळे माणसं सगळे याच्यामध्ये घुसले ते. नाही मठाची किंवाची लाईन आहे, खूप लाईन आहे. एक मैलाची लाईन आहे. आम्ही सकाळी आलो ना बेटा हे बघ दादरला उतर आणि लाईव्ह मध्ये सेल्फी करते काढू शकत नाही. ओके बघा छोटे थोडे बघा ते वापरा किंवा ग्लास घ्या. कॉल करना लाईव्ह करता. फोटोग्राफर उभी फ्रेम कधीच नाही पकडणार, आडवीच फ्रेम पकडणार. नैवेद्यासाठी प्रत्येकाला साखरेचा एक द्रोण देत आहेत. पादुकांच्या समोर पाण्याचं चौकोनी मंडळ करून घ्यायचं किंवा स्वस्तिक काढून घ्यायचं त्याच्यावरती
साखरेची वाटी घेतली प्रत्येकाने. तुळशीपत्र ठेवा एक. ओम चंद्रमामनसोजाक्षुसूर्योजायदा मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुजायदा. ओम भूर्भुवः स्वः. श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज देवताभ्यो नमः. नैवेद्यार्थे पुरस्थापित शर्करा नैवेद्यम समर्पयामी. ज्यांनी स्वतःच नैवेद्य आणलंय त्यांनी पण तो नैवेद्य ठेवून पाणी ठेवायचं. खडवोक्त खाद्य नैवेद्यम समर्पयामी. नैवेद्य स्वामींना अर्पण करायचा. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम ध्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम स्वानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे स्वाहा. एक पळी पाणी हातावरून तांबडात सुद्धा. नैवेद्यामध्ये प्राशनार्थे पानीयम समर्पयामी. परत नैवेद्य अर्पण करूया. पुनः प्रोक्ष. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम ध्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे स्वाहा. हातावरून 3 वेळा पाणी सोडायचंय. उत्तरापक्षं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. एक फूल घ्या. गंधा तोडून स्वामींना अर्पण करा. आता आपला 3 विड्या आपले वापरून झाले, अर्पण करून झाले. 4थ्या विड्यावरती पाणी सोडून हा विडा स्वामींना अर्पण करायचा. मुखवासार्थे मुखीफलतांबूलम सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि. प्रत्येकाच्या डाव्या हाताला एक नारळ ठेवलाय. त्या नारळावरती पाणी सोडायचं. इदं फलं मया देव स्थापितं रजो तेन मे सुफलावाप्ते भवे जन्म जन्मनि. सफरचंदावरती मगाशी पाणी सोडून अर्पण करून झालेलं आहे. उरलेली जी 4 फळं आहेत त्याच्यावरती पाणी सोडून ही फळं स्वामींना अर्पण करा. फलेन विदं सर्वं त्रैलोक्यं सर्वं तस्मात् फलप्रदं सफलाशमनोरथा. ओम भूर्भुवः स्वः. श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज देवताभ्यो नमः. फलार्थे नारिकेल महाफलं तथा च ऋतुकालोद्भव नानाविध बहुविध फलानि समर्पयामि. स्वामींना प्रदक्षिणा घालायची आणि नमस्कार करायचा आहे. ज्यांना उभं राहून परत बसायला जमेल त्यांनी उभे राहा. ज्यांना बसायला त्रास वाईट जा वर जा. थँक्यू तुम्हाला मागासाठी. स्वतःवरती एकदा किंवा 3दा गोलाकार फिरायचं. ओम नाभ्यास्यन्देक्षं विष्णुदेव समवर्धा पद्भ्यामुर्दिश श्रोत्रादा लोकामकल्पयत. ओम भूर्भुवः स्वः. श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज देवताभ्यो नमः. उजवीकडनं फिरायचं. प्रदक्षिणां समर्पयामि. खाली वाकून किंवा डोकं टेकून जसा जमेल तसा नमस्कार करा. ओम सप्तास्यासं भगवसी सप्तसंगपदा देवायद्यर्थिनमः अबद्धं पुरुषं वशो. ओम भूर्भुवः स्वः. श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज देवताभ्यो नमः. साष्टांग नमस्कारार्थे नमस्कारं समर्पयामि. सगळ्यांनी हातात एक फूल घ्या. ओम यज्ञेन यज्ञमयजन्तदेवास्मै धर्माणि धर्माण्याः सुदं तेनार्थं महिमानसजन्यपूर्वे साभ्यासन् देवाः. ओम भूर्भुवः स्वः. श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज देवताभ्यो नमः. फूल स्वामींना अर्पण करा. मंत्रपुष्पं समर्पयामि. हात जोडायचे. प्रार्थना करायची. आवाहनं न जानामि राजनं पूजां जानामि क्षम्यतां परमेश्वर. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर. यत् पूजितं मया देव परिपूर्णतस्मै. अन्यथा शरणं त्वमेव शरणं मम. तस्मात् कार्यभावेन रक्षसो परमेश्वर. अपराध सहस्राणि क्रियन्ते परमेश्वरया. दासोऽयमिति त्वां मत्वा क्षमस्व परमेश्वर. गतं पापं गतं दुःखं गतं दारुणेव च आगतासो सम्पत्ते पुण्याच तव दर्शनात्. रूपं देहि जयं देहि यशो देहि विशो देहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामाश्रये. यस्य सत्याचनामो कर्मभूषादिषु न्यूनं सम्पूर्णतायाति सत्यो वन्दे तमुषितम्. यदक्षरभ्रष्टं मात्रायिनं जयतोय तत्सर्वं क्षम्यतां देव. प्रसीद परमेश्वर प्रसीद परमेश्वर. अज्ञानात् विस्मृत्याज्ञात् यन्यूनमतिनमृतं तत्सर्वं क्षम्यतां देव. प्रसीद परमेश्वर प्रसीद परमेश्वर. ओम भूर्भुवः स्वः. श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज देवताभ्यो नमः. प्रार्थनां समर्पयामि. नमस्करोमि. एक पळी पाणी हातावरून तांबडा सोडा.
अनेन यथा ज्ञानेन यथा मिलितोपचारद्रव्ये ध्यानवाहनादि षोडशोपचार पूजनेन तेन श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज देवता प्रियंता आरतीची तयारी करायची. प्रत्येकाने दिवा चालू आहे. ती प्लेट पाणी गोळा करायला लागेल ना. तिथे निर्माल्याचं पाणी सगळ्यांकडचं गोळा करायला त्या भांड फिरवायला गेलो. कुणाला दिव्यामध्ये तूप हवं असेल तर सांगा त्या घालतील. कुठे दादा कुठे तुला आलं तर ना कॉल आता घे टेक युअर चार्ज. जोड्याने बसलाय मग आता बघ कशी बघितलं मी काढा पोच देते रोज ते गंधाई कर ना नाकावर बघ नाकावरती आहे बघ. दिवा घ्या प्लेटमध्ये ओवाळायला सोपं पडेल. सगळे तयार झाले आरतीसाठी. शेवटच्या जागेवर निरंजन घेतलं ताटलीमध्ये. करायची सुरुवात आरतीला. चला बोल रे बोल ते आपण हां ते रेडी करायला लागलो. चला काका या आरतीला. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची निर्विघ्न प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उत्चेंदुराची कंठी धरके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्नाकरची द्वारा गौरी कुमला चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जड मुकुट शोभतो मला रुंजुंटी नकोरे चरणी गागर्या. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरसोंड वक्र तुंड श्रीनयना दास रामाचा वाटपाये सदना
संकल्पी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव दुर्गे दुर्गट भारी कुशल संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा देवारी आरी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवनी माता तुझे से नाही चाळीस मध्ये परंतु न बोले काही साही वार करता पडलो प्रवाही ते तू बघता लागे पावस लवलाही जय देवी महिषासुरमर्दिनी सुरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न होसी निराशा पासून थोडी थोडी अवकाशा अंबे तुझ वासून गुणगुण विलाशा कल्लीन झाला पदपंकलेशा जय देवी महिषासुरमर्दिनी सुरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी काळा ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा ते नेत्री बाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथून या जय बळवागे दुर्दुळा जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाढू भावाती ओ वाढू तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा कीर्तीचे उधळण शिखंठ मेळा ऐसा शंकर शोभे उमा वेंगाळा जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथन पैकेले त्या माझी अवचित हरहरत्या पडले तिथवा असुर पवणे नाशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबरमणी भद्र सुंदर मनहारी पंचानन मनमोहन मूल्य सुखकारी षटकोटीचे बीज वाचे उच्चारी प्रकृती रामदासा अंतरी जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा तेवढे अवतार त्रैलोक्य राणा नीती शब्द नाये अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधले ध्याना जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओ वाळिता हरी गो चिंता जय देव समारी अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैसे कळेली मात त्वरारी त्वरतरी कैसा हाहेत जन्म मरणाचा पुरलासे अंत जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओ वाळिता हरी गो चिंता जय देव दत्त ठाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्मा मरणाचा पेरा सुखविला जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओ वाळिता हरी गो चिंता जय देव दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मान भिकुपणाची झाली बोलवण एका जनादानी श्री दत्त ध्यान जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओ वाळिता हरी गो चिंता जय देव पंच प्राण हे आतुर झाले करण्यात आरती स्वामी करण्यात आरती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती हरिहर संगे ब्रह्मदेव ही खेळे तव भारी स्वामी खेळे तव भारी पुनभासते प्रसन्नतेने मुखचंद्राचे रवी लाजविती रवी तेजाला तव नयनांच्या ज्योती स्वामी नयनांच्या ज्योती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती पुण्यप्रद तव नाम असावे सदैव या ओठी
स्वामी सदैव या ओठी श्वासासंगे स्पंदन व्हावे तुझे जगज्जेठी अगाध महिमा अगाध आहे स्वामी तव शक्ती आहे स्वामी तव शक्ती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती धर्माचरणे पावन व्हावे सदा असो सन्नती स्वामी सदा असो सन्नती सत्कर्माचा यज्ञ घडावा जिजवून ही यष्टी सन्मार्गाने सदैव न्यावे घेऊन मज हाती स्वामी घेऊन मज हाती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती अहंपणाचा लोप करुनिया कृतात जीवन करा स्वामी कृतात जीवन करा पावन करुणी घ्यावे मजला तेजोमय वासरा अल्पजीवीक्षा घालून स्वामी न्यावे मज संगती स्वामी न्यावे मज संगती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती पंचप्राण हे आतुर झाले करण्यात आरती स्वामी करण्यात आरती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती कालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे त्वमे अभिंदनानंद पूजन भावे वायन नमे नमः त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्याधरं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा पूजात्मना वा करोति स्वभाव रोनियाचं सकलपरस्मै नारायणाय समर्पयामि कृष्णं केशवं नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय आरती स्वामींना अर्पण करा सदा सर्वदा योग तुझा घडावा जे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे आता जय जय रघुवीर मनदाय माझे त्या ठिकाणी मी ठेवितो मस्तकच्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाहिलो मोरया मी वारताने तुझीच सेवा करू काय नाही अन्याय माझे कोट्यान कोटी भुवेश्वरा भगवान मोठी सगळ्यांनी हातात फुलं घ्या फुलं संपली असतील तर सांगा हात जोडायले ओम गणानान्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्वं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदान शृण्वन्नोदिभिसीदसादनम् ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्ताय धर्माणि गतमान्यासन् तेहनाकं महिमानस्य चन्द्रयत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसन्न साहिने मो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्या ईसा सार्वभौमः सार्वशान्तादा परार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकरालिति तदप्येष श्लोको विगीतो मरुतपरिवेष्टारो मरुतस्यावसङ्गृहे आदीक्षितस्य कामप्रेत विश्वे देवा सभासैः ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती
प्रचोदयात् ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् ओम भास्कराय विद्महे महद्युतिकराय धीमहि तन्नो आदित्य प्रचोदयात् ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ओम भूमितत्त्वाय विद्महे जगत्पालकाय धीमहि तन्नो स्वामिराज प्रचोदयात् ओम भूर्भुवस्वः श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज देवताभ्यो नमः मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि तथा च प्रार्थनां समर्पयेत। सगळ्यांनी हात जोडून डोळे मिटून स्वामींची प्रार्थना करूया। आजच्या पूजेमध्ये आपल्याकडनं काही चूक झाली असेल तर स्वामींची क्षमा मागूया। हे भगवंता श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज देवता, आज आपला प्रगट दिन, या दिनानिमित्त आज आम्ही या सगळ्यांनी या ठिकाणी एकत्र जमून सर्व भक्तांच्या वतीने आपले पूजन आणि अभिषेक अत्यंत भक्तियुक्त अंतःकरणाने केला आहे। आजची ही पूजा आणि हा अभिषेक करताना कळत नकळत काही चूक झाली असेल किंवा अजाणतेपणी काही त्रुटी राहिल्या असतील तर त्याबद्दल आपण आम्हा सर्वांना कृपाळूपणे क्षमा करावी आणि आम्ही आज आपली ही जी विशेष पूजनरूपी आराधना केली आहे, आपली वार्षिक सेवा केली आहे, ती आपण मान्य करून घ्यावी। आजच्या या पूजेला उपस्थित असलेले सर्व यजमान तसेच आपले सर्व भक्तगण, सर्वांचे सर्व कुटुंबीय, या सर्वांना उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य लाभावे, धनधान्यादी सर्व बाबतीत सर्वांना सुबत्ता आणि सुस्थिती लाभावी, सर्वांच्या उद्योग क्षेत्रामध्ये, नोकरी व्यवसायामध्ये उत्तमोत्तम भरभराट व्हावी, कुटुंबातल्या लहान मुलांच्या शिक्षण क्षेत्रामध्ये उत्तमोत्तम यशप्राप्ती व्हावी आणि आपली सेवा करण्याची प्रेरणा आणि संधी आम्हाला सर्वांना अशीच प्रतिवर्षी प्राप्त व्हावी, अशी आपल्या चरणाशी आमची विनम्रपणे प्रार्थना आहे। हे भगवंता श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज देवता, आम्हा सर्वांची परमेश्वराचे ठायी असलेली भक्ती आणि श्रद्धा आढळणारी पुढील उर्वरित आयुष्यात सुद्धा आमच्या हातून अशाच प्रकारे उत्तमोत्तम सेवा करून द्यावी। आमच्या सर्वांच्या कुटुंबात नेहमीच आनंदाचे, प्रेमाचे, सहकार्याचे असे वातावरण राहावे। आमच्या सर्व कौटुंबिक अडचणी निवारून आम्हाला मनःशांती लाभावी आणि आपल्या कृपा प्रसादाने आमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि आपले कृपाशीर्वाद आमच्या पाठीशी असेच सदैव असू द्यावेत, अशी आपल्या चरणाशी आम्ही सर्वजण पुन्हा एकदा विनम्रपणे प्रार्थना करतो। अनन्या चिंतयन्तो मां ये जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं। श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज देवताभ्यो नमः। प्रार्थनां समर्पयामि, नमस्करोमि। हातातली फुलं वाहा स्वामींना। आता आपण सर्वांनी पूजेची सुरुवात आचमन करून केली होती, आपण समाप्ती सुद्धा आचमन करून करणार आहोत। ताटली रिकामी करून घ्या, दिवा ठेवला असेल तर, म्हणजे पाणी सोडता येईल। करूया सुरुवात। तीनदा पाणी प्यायचं, चौथ्यांदा सोडायचं। कर्मांते द्विराचमेत। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः। परत पाणी तीनदा प्यायचं, चौथ्यांदा सोडायचं। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः। हात जोडायचे। प्रायश्चित्तानि शेषाणि तपकर्मात्मकानि वै यानि तेषां शेषाणां कृष्णानुस्मरणं परम्। सगळ्यांनी म्हणा विष्णवे नमो, विष्णवे नमो, विष्णवे नमः। शांतिः, पुष्टिः, तुष्टिश्च अस्तु इति भवन्तः ब्रुवन्तु।
शांते पोष्टे स्तुष्टिश्चास्तु. आपल्या पळी भांड्यात जे पाणी आहे ते स्वतःच्या डोळ्याला लावून घ्यायचं. नेत्रोदक स्पर्श. एक मिनिट थांबा. सांगतो सगळं सांगतो. काका एक मिनिट. प्रत्येकाला मूर्ती दिली त्याचं काय त्यांनी घेऊन जायचे. बरं आता आपण ही जी पूजेची मांडणी केलेली आहे तिथे आपण नैवेद्याचं लाडू आणि साखर ठेवली आहे. तो तुम्हाला घरी घेऊन जायचा आहे. गुळ खोबरं घरी घेऊन जायचं आहे. उजवीकडे जो नारळ आहे तो तसाच राहू दे. डावीकडचा आपण स्वामींना अर्पण केलेला नारळ प्रत्येकाने हातात घ्या. देवाला 5 फळं ठेवलीत. त्यातलं तुमच्या आवडीचं एक फळ हातात घ्या. हे फळ तुम्हाला घरी गेल्यावर खायचं आहे म्हणून आवडीचं फळ घ्या. श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यमाविदात् शुभमानं महीयते. धान्यं धनं पशुं बहुसौख्यलाभं शतकं वत्सरं दीर्घमायुः. स्वस्ति मंत्रार्था सफला सन्तु. श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज देवता सुप्रसन्ना वरदा भवतु. सगळ्यांनी म्हणा तथास्तु. आता हे फळ आणि नारळ तुमच्या पिशवीत ठेवून द्या. तुम्हाला घरी घेऊन जायचं आहे. गुळ खोबरं तुमच्याकडे पिशवीत ठेवून द्या. ते घेऊन जायचंय. गुळ खोबरं पिशवीत तुमच्याकडे घेऊन ठेवा. तुम्हाला घेऊन जायचंय. माझं पूर्ण होते सांगू. उठू नका. मी संपूर्ण सूचना देतो. मग उठा. आपण उजव्या साईडला वाटीमध्ये गणपतीची पूजा करून मांडलेला होता. त्याच्यावरती सगळ्यांनी अक्षता व्हायच्या म्हणजे आपल्याला नंतर पूजा उचलता येईल. यान्तु देवगणा सर्वे पूजा मादाय पार्देम इष्टकाम प्रसिद्ध्यर्थम पुनरागमनाय च पुनरागमनाय च पुनरागमनाय च. गणपतीवरती अक्षता व्हा. तुम्ही नको. ती वाटी थोडी हलवा सगळ्यांनी. आता आपला 5वा विडा एक शिल्लक आहे. बरोबर. तो 5वा विडा आणि देवाला ठेवलेली फळ त्यातलं एक फळ हे मला प्रसादचं म्हणून सगळ्यांनी आणून द्यायचं. त्याच्यानंतर इकडचं झालं की खालती चहा आणि नाश्त्याची व्यवस्था झालेली आहे. खालती जायचं. स्वामी ते घ्या क्लोज करा. थोडा दाखवतो. पूजेचा कार्यक्रम संपलेला आहे. सगळ्यांना उठायला हरकत नाही. क्लोज घे. संपवून टाकलेला हा काढते. डायस रिकाम नको. वडी गेला.